Hello students, today we are going to start remaining part of the topic 2.6 Great Scientists Have a Question in Mind. This lesson is written by famous or great Indian scientist Dr. APJ Abdul Kalam, and this topic is related to C.V. Raman. This is also one Indian famous scientist. Today we are going to see remaining part of this topic. But before we that, we will see some new words and their Marathi meanings. So students, look at the blackboard. To scatter, विखुरणे. याला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? विकिरण. Molecule, परमाणु. Molecule, परमाणु. To anchor, नांगर टाकणे. To anchor, नांगर टाकणे. Contribution, सहकार्य. सॉरी किंवा योगदान म्हणतो आपण त्याला. मोलाचे योगदान, कॉन्ट्रीब्युशन. टू एक्नॉलेज, मान्यता देणे किंवा कबूल करणे. टू एक्नॉलेज, मान्यता देणे. सबसिक्वेंटली, तदनंतर. सबसिक्वेंटली, तदनंतर. इंटरनल, आंतरिक. केमिकल, रासायनिक. कंपाउंड, संयुग. मीजली, क्षुल्लक. इक्विपमेंट, साधन. इक्विपमेंट, साधन. नेक्स्ट, टू बी कन्फाइंड. टू बी कन्फाइंड म्हणजे काय? बंदिस्त असणे. इन अकॉर्डन्स विथ, च्या अनुसार. इन अकॉर्डन्स विथ, च्या अनुसार. टू प्रूव्ह, सिद्ध करणे. टू प्रूव्ह, सिद्ध करणे. रिसर्च, संशोधन. रिसर्च, संशोधन. अनाउन्स, जाहीर केले. अनाउन्स, जाहीर केले. इसेन्स, गाभा किंवा सार. इसेन्स, गाभा किंवा सार. So student, let us see remaining part of the topic. So open your textbook, page number 57. See in the textbook. First paragraph on page number 57. Okay. His mind seemed to suggest that the reason could be the scattering of light by water molecules. However, his theory was yet to be proved scientifically. बघा. His mind seemed to suggest that the reason could be the scattering of light by water molecule. बघा. त्यांचे मन असे सूचित करीत असल्यासारखे वाटते की पाण्याच्या परमाणूंकडून होणारे प्रकाशाचे विकिरण हेच या साम्याचे किंवा रंग साम्याचे कारण असावे. त्यांनी बघा, जेव्हा ते जहाजाच्या डेकवरती उभे होते आणि जेव्हा ते समुद्राकडे किंवा महासागराकडे आणि आकाशाकडे पाहत होते, तेव्हा त्यांना एक कॉमन गोष्ट लक्षात आली किंवा दोन्हीमधील एक साम्य लक्षात आलं की समुद्राचा रंग असेल किंवा आकाशाचा रंग असेल तो निळाच का असावा. आणि यावरती जेव्हा त्यांनी विचार केला तेव्हा त्यांचं असं लक्षात आलं, हे जे आहे काय बघा, प्रकाश किंवा पाण्याचं जे परमाणू आहेत त्यांच्याकडून होणारे प्रकाशाचे विकिरण हे त्या साम्याचे कारण असावे असं त्यांचं मन सूचित करत होतं. बघा. However, his theory was yet to be proved scientifically. जरी असं असलं तरी सुद्धा त्यांची ही जी थेरी आहे ही अजून सायंटिफिकली प्रूव्ह व्हायची होती, म्हणजे सिद्ध व्हायची होती. When the ship anchored at Kolkata, the young man immediately went on to conduct experiment to prove his theory. बघा. When the ship anchored at Kolkata, बघा ते कोलकात्याला पोहोचलेले आहेत आणि जेव्हा त्यांचं जहाज नांगर टाकतं त्याला हे जे आहेत यंग मॅन ते इमिडिएटली म्हणजे ताबडतोब काय करतात, वेंट ऑन टू कंडक्ट एक्सपेरिमेंट टू प्रूव्ह हिज थेरी. त्यांना त्यांची थेरी प्रूव्ह करायची होती, सिद्ध करायची होती, म्हणून ते काय करतात, तिथून ताबडतोब कुठं जातात बघा, प्रयोग करण्यासाठी काय करतात, तयार होतात किंवा प्रयोग करण्यासाठी ते जातात. कारण त्यांना त्यांचा सिद्धांत जो आहे तो काय करायचा होता, प्रूव्ह करायचा होता, म्हणून ते तिथून लगेच निघून जातात. हिज रिसर्च इन ऑप्टिक्स, आणि त्यांचा जो हे संशोधन आहे दृकशास्त्राचा त्याचा परिणाम म्हणून काय झालंय बघा, हिज रिसर्च इन ऑप्टिक्स द सायन्स ऑफ लाईट. कशाचं सायन्स? लाईट, प्रकाशाचं. रिझल्टेड इन द डिस्कव्हरी ऑफ द रमन इफेक्ट. त्याचाच परिणाम म्हणून काय झालेला आहे, रमन इफेक्ट. कशाचा परिणाम बघा, दृकशास्त्रातील त्यांचं जे संशोधन आहे त्या संशोधनाचा परिणाम म्हणूनच काय झालेला आहे, रामन परिणामाचा काय झालेला आहे, शोध लागलेला आहे.
पुढे बघा, he announced it to the scientific world in March 1928 आणि मार्च महिन्यातील 1928 मध्ये मार्च महिन्यामध्ये त्यांनी वैज्ञानिक जगामध्ये याची घोषणा केलेली आहे. कशाची? रमन इफेक्टची. The discovery earned him the Nobel Prize for Physics in 1930 आणि बघा, फिजिक्स मधील जे नोबेल प्राइज दिलं जातं ते 1930 साली त्यांच्या या संशोधनाबद्दल काय झालेलं आहे, त्यांना प्राइज मिळालेलं आहे. म्हणजे भौतिक शास्त्राचं जे प्राइज आहे विज्ञान जगातील ते 1930 साली कुणाला मिळालेलं आहे? डॉक्टर सी.व्ही. रमन यांना मिळालेलं आहे. इट वॉज द फर्स्ट टाइम धिस प्राइज वॉज अवॉर्डेड टू एन एशियन. बघा, त्यावेळीच्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ 1930 साली अजूनपर्यंत कोणत्याही आशियाई व्यक्तीला हे प्राइज जगामध्ये मिळालेलं नव्हतं. त्यामुळे याचा बहुमोल जो मान आहे तो कुणाला मिळालेला आहे? डॉक्टर सी.व्ही. रमन यांना मिळालेला आहे. म्हणजे ते फर्स्ट एशियाई पर्सन आहेत किंवा सायंटिस्ट आहेत ज्यांनी हे पहिल्यांदा प्राइज मिळवलेलं आहे. डिस्कव्हरी कशामध्ये? ही जी रमन इफेक्ट त्यांनी प्रेझेंट केलेला आहे किंवा त्याचा सिद्धांत प्रूव्ह करून दाखवलेला आहे जगाला आणि त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना काय हे प्राइज मिळालेलं आहे? नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930. बघा, द डे ही डिस्कवर्ड द रमन इफेक्ट 28 फेब्रुवारी आणि त्याचा शोध कधी लागलेला किंवा तो दिवस कोणता होता तर 28 फेब्रुवारी. म्हणून काय केलं जातं बघा, was later declared as National Science Day. म्हणून आजही 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तो नॅशनल सायन्स डे म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून काय केला जातो? भारतामध्ये साजरा केला जातो. आणि याचं क्रेडिट कुणाला जातं? डॉक्टर सी.व्ही. रमन त्यांच्या भौतिक शास्त्रामधील केलेल्या संशोधनाला याचं काय जातं? सर्व काय जातं? सहकार्य किंवा मोल हे कुणाला जातं? सी.व्ही. रमन यांना जातं. इवन बिफोर दिस, पण यापूर्वीही हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स आणि त्यांचे दृकशास्त्रातलं जे योगदान आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे, हॅड बीन एक्नॉलेज्ड अँड ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी इन 1924. बघा, इवन बिफोर दिस, यापूर्वी सुद्धा किंवा याआधी दृकशास्त्रातील त्यांच्या योगदानाला मान्यता मिळाली होती. परंतु 1924 मध्ये काय झालेलं आहे बघा, रॉयल सोसायटी यांचं जे मेंबरशिप आहे किंवा फेलोशिप आहे, फेलोशिपसाठी यांना काय झालेलं आहे? यांची निवड झालेली आहे. कुणाची? डॉक्टर सी.व्ही. रमन यांची. कुणाचे फेलो म्हणून बघा किंवा आपण त्याला सभासद म्हणतो. कुणाचे? रॉयल सोसायटी यांचे जे सभासद पद आहे हे यांना मिळालेलं आहे, रमन यांना मिळालेलं आहे. यू वुड हॅव लर्न्ड अबाउट द रमन इफेक्ट इन डिटेल ॲट स्कूल. तुम्ही शाळेमध्ये सुद्धा रमन इफेक्ट याविषयी माहिती वाचली असेल किंवा ऐकली असेल. बट डू यू नो द डिस्कवरी सबसिक्वेंटली हेल्ड इन डिटरमाइनिंग द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सम 2000 केमिकल कंपाऊंड्स. बघा, यांच्याविषयी आपण रमन इफेक्ट याच्याविषयी माहिती वाचलीच असेल, पण आता जी आपण गोष्ट ऐकणार आहोत ती यापूर्वी तुम्ही ऐकलेली नसेल. ती कोणती गोष्ट बघा, की त्यांचं हे जे संशोधन आहे या संशोधना किंवा याने जे शोध लावलेला आहे यांचा शोध कुठे उपयोगी पडलेला बघा, नंतरच्या काळामध्ये जवळजवळ 2000 रासायनिक संयुगांची आंतरिक संरचना जी निश्चित केली जाते या निश्चितीमध्ये सहकार्य किंवा सहाय्य काय ठरलेलं आहे? सी.व्ही. रमन यांनी जे संशोधन केलेलं आहे ते संशोधन रासायनिक संयुगांची निश्चिती किंवा आंतरिक संरचना निश्चित करण्यासाठी उपयोगी ठरलेलं आहे. आलं लक्षात? बघा नेक्स्ट. अँड कॅन यू गेस व्हॉट द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट दॅट रमन यूज्ड टू प्रूव्ह हिज थेअरी वॉज? वी कांट इमॅजिन. बघा, कॅन यू गेस, आपण तर्क सुद्धा किंवा काय करू शकत नाही, अनुमान काढू शकत नाही की त्यांनी हे त्यांची जी थेअरी आहे ते प्रूव्ह करण्यासाठी जी साधनं वापरलेली आहे त्यांची किंमत किती असावी किंवा त्यांना किती खर्च आला असावा, तर याची आपण कल्पनाच करू शकणार नाही. अ मीजली 200 रुपीज ओनली. अगदी क्षुल्लक 200 रुपये फक्त इतकाच खर्च आलेला आहे. रमन स्ट्रॉंगली फेल्ड दॅट scientists should not be confined to laboratories to solve scientific problems.
बघा, रमन यांनी काय सांगितलेलं आहे? स्ट्रॉंगली फेल किंवा त्यांना असं वाटायचं अगदी मनापासून दॅट सायंटिस्ट शुड नॉट बी कन्फाइन्ड. कोणत्याही शास्त्रज्ञांनी आपल्याला बंदिस्त करायचं नाहीये, म्हणजे जी प्रयोगशाळा आहे तिथंच आपला प्रयोग सिद्ध केला पाहिजे किंवा करावा, असं कोणतंही बंधन कोणत्याही शास्त्रज्ञावर असता कामा नये. म्हणजे त्याला स्वातंत्र्य असावं, आपली थेरी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन सुद्धा सिद्ध करता येईल, असं पर्सनली मत कुणाचं होतं? सी.व्ही. रमन यांचं. सो त्यांचं मत काय होतं बघा पुन्हा एकदा ऐका. रमन स्ट्रॉंगली फेल्ड दॅट. त्यांचा असा विचार होता किंवा त्यांना असं वाटत होतं दॅट सायंटिस्ट शुड नॉट बी कन्फाइन्ड टू लॅबोरेटरीज टू सॉल्व सायंटिफिक प्रॉब्लेम्स. शास्त्रीय काही अडचणी सॉल्व्ह करायच्या असेल, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर त्या प्रयोगशाळेतच केलं पाहिजे, असं त्याला कोणतंही बंधन असू नये. दे शुड सर्च अराउंड देमसेल्व्स. त्यांच्या सभोवताली जो परिसर आहे तिथं त्यांनी त्याचा शोध घेतला पाहिजे. अँड फाइंड दोज आन्सर्स इन अकॉर्डन्स विथ नेचर. आणि निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाला अनुसरून असं त्यांनी काय केले पाहिजे? त्या प्रॉब्लेमची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फॉर द इसेन्स ऑफ सायन्स लाईज इन इंडिपेंडंट थिंकिंग. बघा, कारण विज्ञानाचे जे गाभा आहे, सर्वस्व आहे, सार आहे ते कशामध्ये आहे? इंडिपेंडंट थिंकिंग, स्वतंत्र विचारामध्ये. अँड हार्डवर्क, कष्टामध्ये. बघा पुन्हा एकदा, कारण विज्ञानाचे जे सार आहे, गाभा आहे तो कशामध्ये आहे? इंडिपेंडंट थिंकिंग, स्वतंत्र विचार. अँड दुसरा आहे हार्डवर्क, कष्टामध्ये आहे. इट नीडेड, पुढे बघा, अँड नॉट इन इक्विपमेंट. ते कोणत्याही साधन सामग्रीमध्ये नाही, ते विचारामध्ये आहे आणि ते कशामध्ये आहे? कष्टामध्ये आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. हाऊ ट्रू, किती बरोबर आहे त्यांचा हा विचार. दो द ओशियन अँड द स्काय हॅव ऑलवेज बीन ब्ल्यू इन कलर. अगदी पूर्वीपासून कुणीही जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या असं लक्षात येईल महासागराचा रंग असेल किंवा आकाशाचा रंग आहे तो निळाच आहे. कुणी बघितलं, कोणत्याही व्यक्तीने बघितलं तर त्याच्यामध्ये बदल होणार नाही, हे सर्वांनाच माहित आहे. पण इट नीडेड अ क्वेश्चनिंग माइंड विथ अ सायंटिफिक आउटलुक टू फाइंड द रिझन बिहाइंड इट. समुद्र आणि आकाश हे रंगाने कसे आहेत? कायमच निळे होते, परंतु त्यामागचे कारण शोधण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या जिज्ञासू व्यक्तीची किंवा जिज्ञासू मनाची गरज होती. बघा, एखादी साधी गोष्ट असते, आपण ती सर्वच पाहतो पण त्यातला बारकावा आपल्या लक्षात येत नाही. पण अशी एखादी व्यक्ती असते, त्याचं मन कसं असतं? खूप क्युरियस असतं, जिज्ञासू असतं. त्याच्याच मनामध्ये असे विचार येत असतात की एखादी घटना अशी का घडते, यामागचं कारण काय असावं आणि त्याचा शोध घ्यावा, असा विचार एखाद्या जिज्ञासू मनामध्ये येतो किंवा जिज्ञासू व्यक्तीच्या मनामध्ये येऊ शकतो. डू यू अंडरस्टँड? आपण बघितलेलंच आहे. हा जो टॉपिक आहे तो कोणी लिहिलेला आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ओके, सो नेक्स्ट पार्ट और इंग्लिश वर्कशॉप वी विल सी इन द नेक्स्ट video. Thank you.